तर इथं आपण एवढे खडे मसाले घेतलेले आहेत. बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, तर अशा प्रकारे तुम्ही झटपट मसाला भात बनवू शकता. तुमच्या आवडीनुसार इथं मसाले टाकू शकतात. हे मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पावडर करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे एकदम मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. जसं की बिर्याणीसाठी करतो तशा प्रकारे. आता हे बाजूला करून घेऊया. इथं 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणच्या पाकळ्या टाकायच्यात, अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि काड्या टाकून घेऊन परत हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी शेंगदाणे गरम पाण्यात टाकून घेतलेत, अर्धी वाटी वाटाणे उकडून घेतलेत आणि कांदा, टमाटर, बटाटा आणि कोथिंबीर. इथं मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे खिचडीसाठी आणि चांतारत तांदूळ वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे पूर्ण तांदूळ याच्यामध्ये टाकल्यानंतर धुवून घेऊया. आता कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घेतले. फोडणीसाठी मोहरी टाकून घ्यायची आहे. अगोदर बटाटा परतून घ्यायचे. बटाटे छान परतले की चव छान लागते. तेजपत्ता 1-2 टाकून घेतले. थोडंसं मीठ टाकायचं आणि पाव चमचा हळदी पावडर. आता कांदा आणि टमाटर टाकून घ्यायचे. परत हे 5 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. परतल्यामुळे ह्या भाज्याला चव छान लागते आणि बटाटा जे आहे ते पटकन शिजलं जातं. असंही 2 शिट्ट्यामध्ये बटाटा शिजतं. आता हे वाटाणे उकडून घेतलेले टाकून घेतलेत आणि शेंगदाणे. कातर शेंगदाणे असंच टाकून घ्यायचे नाहीत, कातर म्हणजे लाल पाणी निघतं आणि परत ते व्यवस्थित वाटत नाही. थोडंसं गरम पाण्यात टाकून घ्यायचे आहेत. तर 5 ते 6 मिनिट परतून घेतल्यावर हे मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि हे वाटण तयार केलेलं टाकून घ्यायचं आहे. परत याला 2-3 मिनिट छान परतून घ्यायचे, जोपर्यंत त्याचं कच्चं पण निघत नाही तोपर्यंत. आणि गॅस जे आहे ते परतताना फास्ट करून घ्यायचं आहे. लो फ्लेमवर ह्याला बिलकुल परतायचं नाही, नाहीतर याला पाणी सुटतं आणि मग ते शिजण्याची प्रोसेस चालू होते. आता इथं पूर्ण तांदूळ टाकून घेतलेला आहे आपण. तांदूळ टाकल्याच्या नंतर परत हे छान 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि तांदूळ परतून घेतलं ना, भात जास्त फुलत नाही आणि खिचडीसुद्धा छान लागते. अर्धा चमचा मीठ परत मी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता 1.5 ग्लास तांदळासाठी आपण 3 ग्लास पाणी इथं टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला कितपत पाहिजे पण परफेक्ट होतं. परत मी त्या अर्धा चमचा मीठ टाकले आणि थोडीशी कोथिंबीर. परत ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि मीठ एकदा चेक करायचं आहे. बऱ्याच वेळा कुठल्या लग्न कार्याला गेलं संध्याकाळी जास्त भूक नसली तर अशा प्रकारे तुम्ही बनवून खाऊ शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि तितकीच भन्नाट अशी होते. 2 शिट्ट्या करायच्या आणि 3ऱ्या शिट्टीच्या वेळेस आपण हे कुकर बंद करून घेणार आहोत. लग्नाच्या पंक्तीतसुद्धा अशा प्रकारे मसाला भात तुम्ही खाल्ला असेल, पण अगदी चवदार, खमंग आणि मस्त चवीचा हा मसाला भात तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तर बघू शकता किती छान असा झालेला आहे, एकदम मोकळा सळसळीत. तर खिचडी असो किंवा मसाला भात असो किंवा भात